जे आधार कार्ड खोटं बनवून अनेक लोकांनी मतदार नोंदणी तिथे केली आणि खोटं मतदान तिथे झाल्यामुळे हे सरकार सत्तेत आलेलं आहे। पुरावे बघितल्यानंतर आता भीती वाटायला लागली, लोकशाही नाही तर संविधान हे संपेल का काय। रोहित पवार आपल्या बरोबर आहे। सर, शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा, त्यानंतर भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा आणि आता मतचोरीसाठीचा मोर्चा हा काढावा लागतो। पर्याय काय म्हणजे तुमच्यासारखे मराठी चॅनल सुद्धा खूप मनापासून लोकांची बाजू मांडताय। आता हे सरकार ऐकतच नसेल, सरकार घाबरतच नसेल तर यांना कसं आपल्याला घाबरवता येईल। तर एकच मार्ग आहे, लोकांच्या बरोबर राहून लोकांच्या मोठ्या संख्येने पाठिंबा घेऊन आपल्या या सरकारला भीती दाखवावी लागेल। महाराष्ट्रातही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आधार कार्ड काढला जाऊ शकतं, हा मुद्दा तुम्ही पत्रकार परिषदेत मांडला। हे बघा, आमचं काय मत आहे की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे आधार कार्ड खोटं बनवून अनेक लोकांनी मतदार नोंदणी तिथे केली आणि खोटं मतदान तिथे झाल्यामुळे हे सरकार सत्तेत आलेलं आहे। जे खरं आहे म्हणजे खोटे आधार कार्ड बनवले जातात, हेच तर आम्ही डेमॉन्स्ट्रेशन केलंय। म्हणजे आम्ही तिथं खऱ्या गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी उघडकीस आणल्या आणि माझ्यावर सुद्धा कारवाई होत असेल तर मग ही काय भारी लोकशाही आहे। त्यामुळे त्यांनी काही केलं तर आम्ही कोणाला घाबरत नाही, काय कारवाई करायची करा, पण आम्ही मात्र रस्त्यावरून लढत राहू। रोहित दादांनी प्रात्यक्षिक दाखवलं होतं, प्रात्यक्षिक निवडणुका घ्या असं विरोधक ओरडत होते आणि आता निवडणुका घेण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मतचोरीचा मुद्दा काढून भरकटवलं। जेव्हा आता पुरावे आमच्या हातामध्ये आले, एक तर इलेक्शन कमिशनने आम्हाला पुरावे दिले नव्हते, जे काही प्रिंटेड कॉपी होती आता एकत्रित केला, सर्वे केला, हे सगळं केल्यानंतर आता पुरावे बघितल्यानंतर आता भीती वाटायला लागली, लोकशाही नाही तर संविधान हे संपेल का काय। हेच आम्हाला आधी इलेक्शन कमिशनने जर डिजिटल डेटा दिला असता, सीसीटीव्हीचे काही डेटा दिला असता तर मग आम्हाला एवढा वेळ लागला नसता। त्यामुळे आता आम्हाला डेटा मिळाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाली हे कळाल्यानंतर मग आम्ही म्हणतो आता पुढे ढकला, कारण हे लोकशाहीला घातक आहे। पण हे काही इलेक्शन कमिशन सत्तेतली लोक ऐकणार नाही, हे मात्र तसंच रेटतील असं वाटतं। आज मोर्चाच्या निमित्तानं राज्यभरातून जे पदाधिकारी इथे दाखल झाले, कार्यकर्ते, त्यांनी आपापल्या मतदारसंघातल्या वोट चोरीचे जे आहेत याद्या त्या घेऊन आले आहेत, पण ह्याच्याकडे देखील कानाडोळा केला जातोय। बघा, आपण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, त्या प्रकारचे प्रयत्न हे सर्व नेत्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं केले जातात। लोकांना कळलं पाहिजे, सांगितलं पाहिजे चोरी कशा पद्धतीने त्या ठिकाणी होते आणि तेच काम हे सर्व कार्यकर्ते करतायत। या आंदोलनाचा अजून एक फायदा असा असतो की आता लोक म्हणजे मतदार आणि कार्यकर्ते हे येणारं इलेक्शन डोळ्यात तेल घालून नक्कीच तिथे लढतील। छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्वाच्या आहेत। लोकांना आता जाण झालेली की चोरी करून हे सत्तेत आलेले आहेत, उद्या जाऊन अजून चोरी होणार नाही याची दक्षता हे सर्व लोक घेतील। निवडणुका रोखून दाखवा सदावर्तींनी आव्हान दिले। कोण? निवडणुका रोखून दाखवा सदावर्तींनी आव्हान दिले। बघा, मला असं कळालंय गाढविणीचं दूध पिल्यामुळे डोक्यावर परिणाम होतो, हे त्यांच्याकडे बघितल्यानंतर कुठेतरी आपल्याला जाणवतं। तर हे होते आमदार रोहित पवार, गुणरत्न सदावर्तेंच्या आव्हानाला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे आणि मोर्चात ते सहभागी झालेले आहेत। कॅमेरामॅन प्रदीप पवार सह प्रसिद्ध कांबळे, लोकसभा।